ग्रंथाच्या माध्यमातून कृष्ण परमात्मा या कथा मंडपामध्ये हजर आहे. तो आपल्याला कळत नाही. दृश्य असा भगवंत. त्याच्यासाठी भगवंताने दिलेला वेळ वाया घालू नका. इथं आल्यानंतर त्या भगवंताचं नाम स्मरण नेहमीच म्हणता पुरुषुद नाही देवधर्म कार्याला. पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला, काय सांगशील देवाला हो, तुला काय सांगशील पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला, पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला. नेहमीच म्हणता पुरुषुद नाही, नेहमीच म्हणता पुरुषुद नाही, अन देव धर्म कार्याला, देव धर्म कार्याला. पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला, जय हो. काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला, पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला. गोपाळी लागील बाडी, कवडी लागील बाळ, अन कवडी कवडी धने जोडी, कवडी कवडी धन हे जोडी, अन करून साडी लागील बाडी, करून चांदी लागील बाळ, कवडी कवडी धने जोडी, कवडी कवडी धन हे जोडी. शेवटी जातील यमुनीला, पुन्हा काय सांगशील देवाला, काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला, पुन्हा काय सांगशील देवाला हो, पुन्हा काय सांगशील देवाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. शुकदेव भगवान की जय. राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम. त्याच्यासाठी ज्यावेळेस आपला प्राण निघून जातो, एम धर्म तुमच्या आमच्या जवळ जर आल्यानंतर विचारतास, मी तुला जन्म दिला होता, भगवंत विचारतो, माझ्यासाठी काही केलं का सांग. त्यावेळेस काय जबाब देचाल. त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण करा महाराज. सांगण्यासारखं भरपूर आहे. असंच या पांडवाला आनंद झालेला आहे. मुलगा मोठा झाला. एक दिवस धर्मराजाने मनामध्ये विचार केला, आता या परीक्षिती राजाला गादीवर बसवायचं. मोठा सोहळा निर्माण केलेला आहे. त्या परीक्षिती राजाला जर त्या शिंतचा आवाज वाढवा बरं.